नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत. तर गुरांच्या खाण्याचं इतकं अवघड झालंय आता. आमचं तर एकच बारीक कालवड आहे, तर त्याचीच लय खाण्याची पंचायत झाली. तर घरून मी वाढ आता एक जणाकडून चालवले 2-3 बेळं, आणि डोक्यावर घमेला असल्यामुळं काही करता येईना. तर दोघंही मांजर आलंय माग लागून, किती लांब राणे. तर घरून आले, जा किती हाणलं माघारी जा म्हणलं तर काय जाईना. हे बघा कसं पळतंय, पुढं थांबतंय, पुढं जायची पण त्याला भीती वाटते. जा म्हणलं माघारी तर ऐकलं नाही, आले माग लागून. आता काय त्याला काय रानात काय खायलाय, तर दिवसभर त्याचीच राखण करायची बारी मला. कुत्रे माग लागत येत. आताच एका कुत्र्याने तारमळ केली, तर झाडावर जाऊन बसलं, बळच तिथून हाणून काढलं खाली. चुपळते हाय का काय? आता याला कुणी ये म्हणून जोरा केलता वय माग. माझं पण एक तर हात अवघडला, धड त्याला घेता येईना, काहीच नाही. त्याची गंमत बघा तुम्ही. आता चालतंय, थोडं थांबते. काय होतंय? कुणी यायला सांगितलं होतं? घरी गप बसला असतं. लागतं रोज माग, पण माग लक्ष ठेवून माघारी. अय्या पडला बिळा. तर चला, मगाशी बी पडलं होतं. बापरे, कशी तारमळे. मग आलं माघारी, मी थांबले तर आलं परत. काय आलं आता सांगायला लागतं आहे का नाही? बारीक पोरावानी त्याची तारा. गप, तुझ्यामुळं तारमळ झाली माई थोबाड्या. चला बाय.